टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहे। अमरावतीमध्ये आज आपण पाहिलं तर शिवसेनेचा परिसंवाद आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज एकनाथ शिंदे अमरावतीच्या दौऱ्यावर येणार आहेत। अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये जर आपण पाहिलं तर या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोबतच अनेक मोठे पक्षप्रवेश देखील आज शिवसेनेमध्ये होणार आहेत। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या तत्कालीन नेत्या प्रीती बंड जर आज आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। जवळपास 2014 ची असेल किंवा मग 2019 ची निवडणूक त्यांनी आमदार रवी राणांविरोधात लढवलेली आहे। 2014 मध्ये त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यानंतर 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी नाकारलेली होती। त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती। त्यानंतर आज आपण पाहतोय एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्या पक्ष प्रवेश करणार आहेत। या ठिकाणी देखील त्यांनी होर्डिंग्स लावलेले आहेत। अमरावती शहरात ठिकठिकाणी प्रीती बंड यांचे आज होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। आज त्या पक्ष प्रवेश करणार आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। संत श्री ज्ञानेश्वर सभागृहाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाचा आज पक्ष प्रवेश होणार आहे। सोबतच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे इस्कॉन मंदिराचं भूमिपूजन देखील एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे। अंबा देवीच्या दर्शनाला देखील आज एकनाथ शिंदे अमरावतीमध्ये जाणार आहेत। भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन जर आज आपण पाहिलं तर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सोबतच अनेक महत्त्वाचे नेते मंत्री शिवसेनेच्या या संपूर्ण कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, ज्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे असतील, दुसरीकडे उदय सामंत आहेत, आशिष जयस्वाल आहेत, संजय शिरसाट, संजय राठोडसह आनंदराव अडसूळ देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। पुढील 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आणि त्यामुळे पक्षांच्या मेळाव्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या मेळाव्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अमरावती महानगरपालिकेची जी आहे ती निवडणूक आगामी काळामध्ये होणार आहे, त्यामुळे पक्षप्रवेश देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। शिवसेना वाढीसाठी देखील या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पक्षाची बांधणी असेल किंवा मग अधिक कार्यकर्ते पक्षामध्ये कसे जोडता येईल याचं मार्गदर्शन देखील आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना करणार आहे। साधारणतः दुपारी 4 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती झालेली आहे। कार्यकर्ते जर आपण पाहिलं तर जिल्हाभरामधनं या शिवसेनेच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।